हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सीआयपी ट्रेडिंग या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय, ऑप्शन ट्रेडिंगचे बेसिक काय. मित्रांनो, ज्यावेळेस मी सोशल प्लॅटफॉर्मवरती चेक केलं, जसं कोरा झालं, फेसबुक झालं आणि बाकीचे जे सोशल प्लॅटफॉर्म आहेत, त्याच्यावरती मला एक गोष्ट जाणवून आली की ऑप्शन ट्रेडिंग बद्दल थोडी कमी माहिती आहे आपल्या लोकांना. आणि त्याच्यामुळे मी हा एक छोटासा प्रयत्न करतो, ज्यातून जे मला माहिती आहे ते मी एकदम साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय, हा आपला मेन क्वेश्चन आहे की बाबा ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय असतं आणि ते कुठल्या प्रकारात येतं. ठीक आहे, याच्यामध्ये काही व्याख्या यूज केल्या जातात ऑप्शन ट्रेडिंग मध्ये. त्या व्याख्या कोणत्या आहेत, त्याच्यामध्ये काही टर्म्स यूज केल्या जातात, त्याचा अर्थ काय होतो आणि याच्यामध्ये काय प्रकार आहे ऑप्शन मध्ये, हा ट्रेड कसा केला जातो, या गोष्टी आपण आज बघणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला आणि महत्वाचं म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय. तर ऑप्शन ट्रेडिंग प्रत्येकाने केलेलं आहे. ऑप्शन ट्रेडिंग प्रत्येकाने, आपण प्रत्येक जणांनी ऑप्शन ट्रेडिंग केलेलं आहे किंवा प्रत्येकाला ऍटलिस्ट माहिती की ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय आहे. हे मी बोलतोय, हे आपल्या रोजच्या जीवनात आपण जे करतो त्याच्याबद्दल बोलतोय मी. ट्रेडिंग निफ्टी याच्याबद्दल बोलत नाहीये, शेअर मार्केट बद्दल बोलत नाहीये. जसं की मी तुम्हाला एखादं एक्झाम्पल देतो. आपण एखादी जमीन, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला विकत घ्यायची आहे का, तर तिचे रेट्स वाढणार आहेत. आणि ते रेट्स कशाच्या बेसिसवरती वाढणार आहेत, तुम्हाला कुठेतरी एक न्यूज मिळाली आहे की बाबा एक पर्टिक्युलर इथे इंडस्ट्री येणार आहे किंवा पर्टिक्युलर इथून हायवे जाणार आहे आणि ती न्यूज तुमच्याकडे आलेली आहे आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला माहिती आहे की ही जी जमीन आहे पर्टिक्युलर, तिची किंमत वाढणार आहे. तर इथे मी काय केलं, प्रेडिक्ट केलं की बाबा या गोष्टीमुळे ह्याची किंमत वाढणार आहे, पण माझ्याकडे आता तेवढे पैसे नाही आहेत की ती जमीन मी घेऊ शकतो. तर आपण काय करतो, एक विसार पावती बनवतो. विसार पावती माहिती असेल सर्वांना ना, की एक टोकन अमाऊंट देतो त्याला, की हे एक टोकन अमाऊंट दिली मी, तर याचा अर्थ काय झाला, तो जो विकणार आहे तो बांधील झाला मला ती जमीन विकायला. बरोबर, तो ती जमीन मला पर्टिक्युलर आजच्या रेटला विकायला रेडी झाला. आणि उद्या जर मला माझ्याकडे पैसे आले किंवा त्या जमिनीची जागा व किंमत वाढली, तर ती मी जमीन त्याच्याकडून खरेदी करून ती पुढे विकून टाकणार किंवा मग मी दुसऱ्या कोणाला तरी त्या विसार पावतीवरती दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकणार आणि जो मधला प्रॉफिट आहे ते मी मला घेणार. असंच करतो ना आपण नॉर्मली, या प्रकारेच आपण ट्रेड करतो. तर सेम जे आहे तो ऑप्शन ट्रेडिंग मध्ये. जसं अजून एक एक्झाम्पल देता येईल, तुम्ही तुमच्या फळबागा एखाद्या दलालाला देता. त्या दलालाला देताना तुम्ही आजच्या घडीला तुम्हाला माहिती आहे, तर दलाल काय करतो, दलालाला माहिती असतं की ठीक आहे, याच्यातून मला इतकं प्रोडक्शन येणार आहे, इतकं प्रॉफिट येणार आहे, त्या बेसिसवरती तो तुम्हाला काहीतरी अमाऊंट देतो आणि ती तुमची बाग त्याला विकत घेतो. आता उद्या जर त्या बागेमधून त्याला प्रॉफिट झालं, तर ते प्रॉफिट कुणाचं असतं, सर्वस्वी दलालाचं असतं. आणि जर लॉस झाला तो कुणाचा असतो, तो पण दलालाचा असतो. म्हणजे ज्यांनी ते ऑप्शन्स विकत घेतलं तो त्याचा असतो. तुम्हाला काय झालं, तुम्हाला तुमचे पैसे मिळाले. सेम आपलं ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पण आहे. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पण आपण काय करतो, आपण एखादा स्टॉक किंवा इंडेक्स याचा अंदाज लावतो की पुढील काही दिवसात तो जो स्टॉक आहे तो स्टॉक वरती जाणार आहे की खाली जाणार आहे, हे माझं प्रेडिक्शन आहे. बरोबर, आणि या बेसिसवरती मी काय करतो, सपोज आज इंडेक्स निफ्टीची गोष्ट केली आपण, तर 14,400 ला मला माहिती आहे की 14,400च्या वरती गेला तो 14,600 पर्यंत जाईल. तर मी काय करतो, 14,400 चा एखादा कॉल विकत घेतो आणि त्याच्या बदल्यात मी त्याला एक काय देतो, रक्कम देतो. कसलं रक्कम देतो, एक टोकन अमाऊंट. टोकन अमाऊंट ही खूप छोटी रक्कम असते की बाबा ह्याच्यावरती जर गेला तर मी हे विकत घेणार. बरोबर, तो आपल्याला काय मिळतो, तो विकत घेण्याचा अधिकार मिळतो की या रकमेच्या वरती जर ही किंमत गेली तर मी ते विकत घेणार, याचा अधिकार मला आहे. पण सक्ती नाहीये. पण सक्ती नाहीये म्हणजे काय, समजा उद्या ती 400 ला गेलीच नाही, 14,400च्या वर गेलीच नाही, ते तिथून खाली आली, तर मला काही सक्ती नाहीये की मी ते विकत घेतलं पाहिजे. मग त्यावेळेस मी काय करतो, तो जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो क्लोज करून टाकतो. आणि त्याच्यामध्ये मला लॉस किती होतो, जे मी ही टोकन अमाऊंट दिलेली आहे, टोकन रक्कम दिलेली आहे, ती टोकन रक्कम ही माझा लॉस असते. समजलं, सिंपल आहे. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये जास्त आपल्याला असं हाय फंडू असं काही नसतं. आपण नॉर्मली हे करत असतो, फक्त आपल्याला माहित नाही की हे आपल्याला या प्रकारे करायचं आहे. ठीक आहे, ऑप्शन ट्रेडिंग सिंपल, तुम्ही अंदाज लावता, त्या बेसिसवरती तुम्ही ठरवता की स्टॉक वर जाणार आहे, खाली जाणार आहे, आणि त्या प्रकारे तुम्ही एखादा ऑप्शन्स बाय करता. ठीक आहे, जर तो तुमच्या साईडला गेला तर तुम्ही त्याला प्रॉफिट मध्ये कन्वर्ट करता. जर नाही गेला तर जी काही टोकन अमाऊंट आपण दिलेली असेल तो आपला लॉस असतो. बरोबर आहे, इथपर्यंत समजलं. ठीक आहे, तर याच्यामध्ये आता काही डेफिनेशन्स आपण यूज करतो. तर त्या डेफिनेशन्स कोणत्या आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा अंडरलिंग असेट.
ऑप्शनची किंमत ही कशाच्या बेसिसवरती ठरते, तर अंडरलाईन असेट आणि कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ. आता अंडरलाईन असेट म्हणजे काय? अंडरलाईन असेट आपण ह्याच्यावरती नंतर येऊया. ठीक आहे. अंडरलाईन असेट म्हणजे काय? अंडरलाईन असेट याचा अर्थ असा आहे की ज्या गोष्टीवरती तुम्ही अंदाज लावलाय. ठीक आहे. मी माझ्या फळबागेवर अंदाज लावलाय की ही फळबाग मला इतकं प्रॉफिट देणार आहे. मी जर दलाल असेल तर मी एका फळबागेवर अंदाज लावलाय की ह्याच्यापासून मला इतकं प्रॉफिट मिळणार आहे, तर ते फळबाग माझं अंडरलाईंग असेट झालं. ठीक आहे. तसंच इथे काय झालं, इथे आपण ज्या गोष्टीवरती म्हणजे सपोज तुम्ही निफ्टी इंडेक्स वरती अंदाज लावला की निफ्टी 14,400च्या वरती जाणार, तर निफ्टी हा तुमचा अंडरलाईंग असेट झाला. तुम्ही बँक निफ्टी वरती अंदाज लावला की बँक निफ्टी जे आहे ते 32,000ला जाणार, तर बँक निफ्टी तुमचा अंडरलाईंग असेट झाला. सेम तुम्ही स्टॉकच्या बाबतीत सपोज तुम्ही रिलायन्सचा स्टॉक्स घेतला आणि रिलायन्सच्या स्टॉक्स वरती म्हणला की बाबा हा 2200ला जाणार, 2300ला जाणार, तर त्यावेळेस तो जो स्टॉक आहे हे तुमचं अंडरलाईंग असेट झालं. बरोबर. तर ते अंडरलाईंग असेट आणि कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ याच्यावरती त्याची किंमत ठरते, तुमच्या ऑप्शनची किंमत ठरते. आता थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर असं आहे की बाबा ज्यावेळेस मी एखादा अंडरलाईंग असेटची किंमत आहे आणि ते समजा आता मी बँक निफ्टी किंवा निफ्टी धरूया आपण सपोज. चला आता 14,200 चालू आहे आणि मी 14,400चा प्रेडिक्ट केलाय की बाबा 14,400ला जाणार आहे. तर ती जी प्राइस आहे या प्राइसला 14,400च्या प्राइसला आपण स्ट्राईक प्राइस म्हणतो. बरोबर. तर त्या स्ट्राईक प्राइसच्या वरती जाण्यासाठी डिफरन्स किती आहे? 200 पॉइंट. बरोबर. 14,200ला आता निफ्टी ट्रेड होत आहे, 14,400चा मी स्ट्राईक प्राइस धरलाय, तर तो 200 रुपयाचा स्ट्राईक प्राइस आणि कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागणार आहे? 1 महिना आहे, 1 आठवडा आहे, 2 दिवस आहेत, 2 तास आहेत, याच्यावरती त्याची किंमत ठरते. आता साध्या भाषेत सांगायचं झालं तर समजा तुम्ही एखादी हे करताय, एखादा कॉन्ट्रॅक्ट घेताय किंवा एखादी गोष्ट तुम्ही खरेदी करताय आणि तुम्ही त्याच्यावरती बेट लावली की बाबा चला इंडिया पाकिस्तान मॅच आहे सपोज, तर त्याच्यावरती बेट लावली की बाबा हा 50 ओव्हरमध्ये 350 रन करणार. तर त्यावेळेस त्या बेट वरती तुम्ही किती पैसे देताल, किती टोकन अमाऊंट देताल की बाबा ठीक आहे मी सपोज आपण साध्या भाषेत 200 रुपये मी लावले याच्यावरती की बाबा 50 ओव्हरमध्ये हा 350 रन बनवणार का? तर तुम्हाला माहिती आहे 50 ओव्हरमध्ये हे आरामात बनवू शकतात. पण तेच जसं टाइम कमी झाला की बाबा तो 30च ओव्हर राहिला तुमच्याकडे की आता 30 ओव्हरमध्ये 350 रन करायच्यात, तर त्यावेळेस ती टोकन अमाऊंट त्या बेटची अमाऊंट तेवढी राहणार आहे का? नाही. तो म्हणणार अरे हे 350 रुपये कसं काय ना, सॉरी 200 रुपयात कसं काय होणार? तो आता 30च ओव्हर राहिल्यात, 20 ओव्हर संपल्या म्हणजे आता किंमत तुला वाढवावं लागणार, सॉरी किंमत कमी होणार. मी 100 रुपये देतो, जास्तीत जास्त 100 रुपयाची बेट माझी याच्यावरती की हा 350च्या वरती जाईल म्हणून. तेच अजून कमी होऊन जर 5 ओव्हर राहिले तर काय होणार? तू म्हणणार ठीक आहे बाबा हे 20 रुपयाची बेट लावतो की हे 5 ओव्हर मध्ये तो वरती जाईल. ठीक आहे. म्हणजे जसा तुमचा टाइम कमी होतोय, जसं तुमचा टाइम कमी होतोय तसं तुमची जी बेट आहे, तुमची जी टोकन अमाऊंट आहे ती कमी व्हायला लागते जर तुमची प्राइस तिथेच असेल तर. आता दुसरं एक्झाम्पल, त्यामधलं दुसरं एक्झाम्पल, सपोज 50 ओव्हर 350 रन आपण धरलेत आणि आपले 30 ओव्हर राहिलेले असताना तुमचे रन किती झाले? 200 रन झाले, 250 रन झाले, राहिले किती रन? 100 रन. पुढच्या 30 ओव्हर मध्ये 100 करायचे. त्यावेळेस काय होणार? त्यावेळेस ती किंमत वाढणार. आता तो म्हणणार की अरे याने 20 ओव्हर मध्ये 150 रन मारले, 250 रन मारले, तर पुढच्या 30 ओव्हर मध्ये 100 मारणार नाही का? मारणार. मग तो त्यावेळेस किंमत काय करणार? वाढवणार. बेटची जी किंमत आहे ती तुमची वाढवणार की बाबा 200 रुपये होते तर मी ह्याच्याऐवजी 300 रुपयाचा बेट करतो की 300 रुपये मी देतो, 300 रुपयाचा बेट लावतो, हा ह्या 100 ओव्हर मध्ये सॉरी ह्या 30 ओव्हर मध्ये 100 रन कंप्लीट करेल म्हणून. तर समजलं याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर टाइम, जर तुमचं असेटची किंमत वाढत नसेल आणि टाइम कमी होत चालला तर तुमची ऑप्शनची किंमत कमी होते. दुसरं तुमचं अंडरलाईंग असेट, ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण क्रिकेटचा स्कोर कन्सिडर केला होता, आपल्या बाबतीत निफ्टी किंवा बँक निफ्टी हे असणार, याची किंमत जर खाली किंवा वर व्हॅरी झाली तर त्या बाजूने तुमची ऑप्शनची किंमत पण चेंज होते. ठीक आहे. समजलं? सोपं आहे. फक्त कसं आपल्याला रोजच्या जीवनात जर रिलेट केलं तर आपल्याला जास्त इझिली कळेल ते. नेक्स्ट काय आहे, त्याच्यात काही 2-3 टर्म्स येतात. एक तर तुम्ही भरपूर ऐकलं असेल की इन द मनी काय आहे,
आउट ऑफ द मनी काय आहे, एटीएम काय आहे. तर इन द मनी म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही एखादा ऑप्शन बाय केला, मग तो कॉल असेल किंवा पुट असेल, तो तुमच्या स्ट्राईक प्राइस आपण बघितली. काय स्ट्राईक प्राइस म्हणजे तुम्ही एक जे प्रेडिक्ट केलेली लेवल आहे त्या लेवलच्या खाली किंवा वर. जर तुम्ही कॉल घेतला असेल तर वर, पुट घेतला असेल तर खाली. तर त्याच्यामध्ये इन द मनी म्हणजे की तुमचा कॉन्ट्रॅक्ट आता लाईव्ह आहे, तुम्ही आजच्या घडीला जरी कॉन्ट्रॅक्ट विकलं तर तुम्ही ते प्रॉफिटमध्ये असणार. म्हणजे तिथे जर तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपलं, क्लोज झालं त्या अमाऊंटला, तर तुम्हाला तो जो आहे तो प्रॉफिटमध्ये असणार आहे. दुसरं कॉन्ट्रॅक्ट येतं आउट ऑफ द मनी. आउट ऑफ द मनी व्हॅल्यू काय, जर तुम्ही स्ट्राईक प्राइसला पोहोचलात नाही, इंडिया 350 रन बनवूच शकला नाही, तर सगळा लॉस, काहीच प्रॉफिट नाही, सगळे गेले. ठीक आहे. ऍट द मनी काय की ठीक आहे 350च्या जवळपास आलाय, अजून टाइम आहे संपायला, 350च्या जवळपास आलाय, तर त्याला आपण काय म्हणू, ऍट द मनी म्हणू. तर ह्या 3 गोष्टी सर्रास वापरल्या जातात ऑप्शन ट्रेडिंग मध्ये. तर ट्रेडिंग ज्यावेळेस आपण ऑप्शन्स एखादं बाय करतो, तर त्यावेळेस नॉर्मली जे प्रिफर करणारं ऑप्शन असतं ते नेहमी आपण बाय करावं आउट ऑफ द मनी वाला. पण आउट ऑफ द मनी वाला म्हणजे एकदम लांबचं नाही, जवळचं. हे आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये बघूया, पुढच्या व्हिडिओज मध्ये बघूया की कुठलं ऑप्शन बाय करायचं, त्याच्यामध्ये काय लॉजिक असलं पाहिजे. पण सध्या तरी आउट ऑफ द मनी आपण बाय करतो, कारण की इन द मनी याच्यामध्ये खूप जास्त व्हॉलेटिलिटी राहते. ऍट द मनी याच्यामध्ये पण खूप जास्त व्हॉलेटिलिटी राहते. पण या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत की इन द मनी काय आहे, आउट ऑफ द मनी काय आहे, ऍट द मनी काय आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण बघूया प्रीमियम डिके. प्रीमियम डिकेची एक्झाम्पल आत्ताच आपण बघितलं की बाबा तुमची असेटची किंमत, ठीक आहे, इंडियाने किती रन बनवले 350 पैकी, त्याच्यावरती तुमची किंमत ठरणार बेटची, आणि किती वेळ राहिला, किती ओव्हर राहिले कम्प्लीट व्हायला, त्याच्यावरती तुमची किंमत ठरणार की माझी प्रीमियम डिके किती असणार आहे. सिंपल आहे. सपोज मी एखादा बँक निफ्टीचा असेट घेतला, एखादा कॉल घेतला, आणि बँक निफ्टीला क्लोज व्हायला 2च दिवस आहेत, तर त्यावेळेस मला जे प्रीमियम देणार आहे, प्रीमियम मिळणार आहे, ते प्रीमियमची किंमत समजा जर 100 रुपये असेल, आणि तीच माझं फक्त 1-2 तास राहिलेले, 3 तास राहिलेले, त्यावेळेस जी मला प्रीमियम मिळणार आहे त्याची किंमत, याच्यामध्ये खूप डिफरन्स असणार. त्यावेळेस मला कोणीही 100 रुपये देणार नाही जर माझी प्राइस त्याच्या स्ट्राईक प्राइसच्या जवळ नसेल तर. त्यावेळेस मला प्रत्येक जण पाडूनच बोलणार. आपण बघितलं असेल ना, नॉर्मली आपण मार्केटमध्ये पण तेच करतो की डिमांड नाही तर आपण पाडून मागतो, हे एवढं नको, हे खूप जास्त आहे, हे 2 दिवसात इथं जाणारच नाही, एवढे पैसे देणारच नाहीत. तर या प्रकारे असं काहीतरी आपण त्याला कन्सिडर करू शकतो की बाबा ज्यावेळेस टाइम कमी आहे त्यावेळेस तुमचा प्रीमियम जो आहे तो डिके होत जातो, आणि खूप जास्त डिके होतो. तर प्रीमियम डिके कन्सेप्ट सिंपल आहे. तुम्ही जर आता आपण डिस्कस केलेलं मॅथचं उदाहरण लक्षात ठेवलं तर खूप सोपं आहे. आता ऑप्शन ट्रेडिंग मध्ये 2 प्रकार येतात, एक तर येतो कॉल आणि दुसरा येतो पुट. कॉल म्हणजे काय, ज्यावेळेस अंडरलिंग असेटची किंमत वाढणार आहे या हेतूने आपण एखादं ऑप्शन खरेदी केलं तर त्यावेळेस त्याला आपण कॉल म्हणतो. म्हणजे काय, म्हणजे आता मला बँक निफ्टी किंवा निफ्टी किंवा शेअर याची किंमत वाढणार आहे, हे मला टेक्निकली मी फाइंड आउट केलंय, किंवा माझ्याकडे काही न्यूज आहे, या गोष्टीवरून मला कळलंय की ही किंमत वाढणार आहे. तर त्यावेळेस मी काय करतो, त्यावेळेस मी जे आहे ते कॉल ऑप्शन बाय करतो. कॉल ऑप्शन बाय केलं याचा अर्थ काय की मला माहिती की इथून पुढे किंमत वाढणार आहे, आणि जर ती असेटची किंमत वाढली तर हा जो कॉल आहे ह्याचा प्रीमियम सुद्धा वाढायला सुरुवात होतो, आणि आपल्याला त्याचा मग तुम्ही तो आयदर ती पूर्ण कॉन्ट्रॅक्ट तुमच्या नावावरती करून घेऊ शकता, म्हणजे अंडरलिंग असेट तुम्ही खरेदी करू शकता जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं, किंवा तुम्हाला जो प्रीमियम मध्ये डिफरन्स आलाय तो तुम्ही विकून प्रॉफिट बुक करून मोकळा होऊ शकता. सेम चीज पुढच्या वेळेस असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादं अंडरलेइंग असेट तुम्हाला कळलं की बँक निफ्टी हे जे पडणार आहे, आता कोरोनाचं रिझन आहे, सपोज कोरोनामुळे ते पडणार आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय करता, तुम्ही पुट वरती पुट बाय करता. पुट बाय केलं तर याचा अर्थ काय, ज्यावेळेस प्राइस खाली जाईल त्यावेळेस पुटची प्राइस जी आहे ती वरती जाते. ठीक आहे. आपण विथ एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. तर सिंपल आहे. आता इथे आपल्याला एक कॉलचं एक्झाम्पल दिसतंय, आणि याच्यामध्ये जर मी दाखवायचा प्रयत्न केला तुम्हाला, तर या लेवलला बघा, सॉरी,
तर या लेवलला जर मी बघितलं तर जो निफ्टी आहे, बँक निफ्टी, तो 30,700च्या आसपास होता आणि 800च्या वरती गेल्यानंतर त्याच्यात मुवमेंट येणार होती. तर सपोज त्याच वेळेस जर एखाद्यानी कॉल बाय केला असता की बाबा 800 क्रॉस होतं आणि मी इथे कॉल बाय करतो, तर त्यावेळेस जी प्राइस चालली होती कॉलची ती होती 350च्या आसपास. ठीक आहे, 350च्या आसपास. आणि ज्यावेळेस तो इथून मूव्ह झाला अप टू 31,500 आणि जर मी ही जी प्राइस आहे ही 31,000च्या स्ट्राईक प्राइसची आहे. म्हणजे मी स्ट्राईक प्राइस हा धरला होता, सॉरी, मी स्ट्राईक प्राइस हा धरला होता की ज्यावेळेस हा 30,800च्या वरती जाईल त्यावेळेस हा 31,000च्या वरती क्लोज करेल, हे माझं अझम्पशन होतं. आणि त्यावेळेस मी समजा हा कॉल बाय केला असता जो 350ला होता, तो कॉल तुम्ही ज्यावेळेस त्यांनी 350 31,000 क्रॉस करून वरती ट्रेड व्हायला लागला त्यावेळेसची त्याची किंमत बघितलं तर ₹600, म्हणजे 350 ते 600 त्यांनी इमिजिएटली जम्प मारला. आणि त्याच्यानंतर जर आजचं आपण उदाहरण बघितलं तर आता सध्या 31,500च्या वरती बँक निफ्टी ट्रेड करतोय आणि सेम कॉल तुमचा 7-750च्या वरती आहे. हाय त्यांनी 900च्या वरती आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये लावलेला आहे. म्हणजे समजलं का तुम्हाला, ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की बाबा मार्केट वरती जाणार आहे त्यावेळेस तुम्ही एखादी स्ट्राईक प्राइस, जसं मी आता इथे कन्सिडर केलं की 30,800च्या वरती गेलं तर हा 31,000ला 100% जाणार, आणि म्हणून मग मी 31,000चा एक कॉल बाय केला, 31,000 स्ट्राईक प्राइस असलेला, आणि तो 350 वरून तुम्ही बघू शकता 900 पर्यंत त्यांनी मला मुवमेंट त्याच्यामध्ये दिली. तर मित्रांनो, एक पुटचं एक्झाम्पल आपण बघूया. पुटमध्ये जसं आपण डिस्कस केलं होतं की जर मार्केट तुम्ही जो अंडरलिंग असेट धरला आहे त्याची प्राइस डाऊन झाली तर आपल्याला प्रॉफिट होणार आहे. एक्झाम्पल बघूया. आज मार्केट ओपन झालं 14,500च्या आसपास, बँक निफ्टी 14,500ला ओपन झाला. ठीक आहे, आणि याच्या आतमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळाला. तर समजा मी प्रेडिक्ट केलं असतं की बाबा 14,500 हा रेजिस्टन्स आहे, या लेवलच्या खाली आलं तर निफ्टी पडणार. तर मग मी काय प्रेडिक्ट केलं, 14,500च्या नंतर जो सपोर्ट आहे त्याला 14,400 आणि हा 14,400 पण तोडेल, हे माझं प्रेडिक्शन आहे. तर मग मी काय केलं, 14,400चा एक पुट बाय केला आणि तो कितीला होता, ₹60च्या आसपास. आता तो पुट जसं मार्केट डाऊन यायला सुरुवात झाली, जसं मार्केटमध्ये डाऊनफॉल यायला सुरुवात झाली, तसं तुम्ही बघा पुटमध्ये आपल्याला एक अपसाइड मुवमेंट बघायला मिळाली. आता तो पुट आहे जवळजवळ 95च्या आसपास ट्रेड करतोय. त्याचा जो हाय लागला होता 100च्या आसपास हाय लागलेला आहे. तर अजूनही हे कॉन्ट्रॅक्ट संपायला किती दिवस आहेत, 3 दिवस आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे अजून ह्याच्यामध्ये मला प्रॉफिट होऊ शकतं. तर पुट या प्रकारे केलं जातं, ज्याच्यामध्ये तुमची प्राइस डाऊन आली तर तुमचं जी पुटची प्राइस आहे ती अप जाणार. दोन्ही केसेस आपण ज्या डिस्कस केल्या पुट आणि कॉलच्या, याच्यामध्ये आपण हे ऑप्शन्स बाय केलेत, आपण ऑप्शन सेल केलेले नाहीत. ठीक आहे, आता मग तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये तर बाय जो करतोय त्याला प्रॉफिट होतोय, तर सेल करण्याला प्रॉफिट होतं का, ते सेल कोण करतं, हे आपण डिस्कस करूया पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. पण आत्ता करता तुम्हाला ह्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत की पुट काय आहे, कॉल काय आहे, स्ट्राईक प्राइस काय आहे, ते आपण कशी डिसाईड करू, आणि त्याच्यातलं बेसिक टर्म्स. ठीक आहे, हे जर तुम्हाला कळलं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येतो की कॉल ऑप्शन्स कसे बाय करायचे, पुट ऑप्शन कसं बाय करायचं, कसं प्रेडिक्ट करायचं, आणि त्याच्यावरती आपण प्रॉफिट कसं घेऊ शकतो, कुठल्या टेक्निक्स आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो. त्याच्यामध्ये ऑप्शन चेन अनालिसिस म्हणून जो प्रकार आहे तो पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की ऑप्शन चेन अनालिसिस कशा प्रकारे केले जातं, ज्याच्यावरून आपल्याला निफ्टी बँक निफ्टीचे सपोर्ट्स कळतात. भलेही तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग नाही केलं तरी तुम्हाला टेक्निकल सपोर्ट जर पाहिजे असतील निफ्टी बँक निफ्टी एखाद्या शेअर्सचे, ते तुम्ही ऑप्शन चेन अनालिसिस वरून कसे काढू शकता हे आपण पुढच्या याच्यात नक्की डिस्कस करू. जर तुम्हाला अजून काही डिटेल्स माहिती हवी असेल किंवा तुम्हाला अजून काही डिटेल्स हवे असतील तर प्लीज मला कळवा. तर धन्यवाद मित्रांनो, मला ऐकून घेतल्याबद्दल. हा माझा पहिला मराठी व्हिडिओ आहे. याच्यामध्ये जर माझी काही चुका झाल्या असतील त्याही मला कमेंटमध्ये कळवा. तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला कशावरती अजून डिटेलमध्ये माहिती हवी असेल तेही मला कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण की या सिरीजमध्ये मी कंटिन्यू आता नेक्स्ट व्हिडिओज टाकत जाणार आहे. तर इमिजिएटली ते व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळालं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.